नमस्कार. चला, मुंबईच्या एका महत्त्वाच्या मतदारसंघाची चारकोपची राजकीय कुंडली मांडूया. कुठल्याही शहराचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर तिथल्या अशा एका प्रातिनिधिक भागाचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं ठरतं. पाहूया चारकोपची कहाणी काय सांगते. आपण 4 टप्प्यांमध्ये हे विश्लेषण करणार आहोत. लोकांच्या मनात काय आहे तिथून सुरुवात करून आकडे काय सांगतात ते पाहू, मग निकालाची कारणं शोधू आणि शेवटी भविष्यासाठी एक ठोस आराखडा कसा असू शकतो यावर बोलू. कोणत्याही राजकारणाचा पाया असतो तो तिथले सामान्य मतदार. त्यांच्या जगण्यात काय चाललंय, त्यांची सुखदुःख काय आहेत, हे समजल्याशिवाय राजकारणाचा अर्थ लागत नाही. म्हणून सुरुवात करूया चारकोपच्या जमिनीवरच्या वास्तवापासून. चारकोप म्हणजे जणू काही अख्खं शहरी भारत एका लहानशा भागात सामावलं आहे. इथे तुम्हाला मराठी, सिंधी, गुजराती असे अनेक समाज एकत्र नांदताना दिसतील. आणि हीच विविधता तिथल्या राजकारणाला एकाच वेळी रंजक आणि गुंतागुंतीचं बनवते. हे फक्त मुद्दे नाहीत, हे लोकांच्या रोजच्या जगण्यातले अडथळे आहेत. विचार करा, रोज नळाला पाणी येणार की नाही याची चिंता, पावसात घरात पाणी शिरतं की काय याची भीती, नोकरीसाठी वणवण फिरणारे तरुण. या समस्या थेट मतदाराच्या आयुष्याला भिडतात आणि हेच मुद्दे निवडणुकीचं भवितव्य ठरवतात. हे समजून घेणं म्हणजे मतदाराच्या प्रतिष्ठेचा आदर करणं, जे आपल्या संविधानाचं मूळ आहे. माहितीपूर्ण आणि जबाबदार सार्वजनिक संवाद इथूनच सुरू होतो. आता ह्या भावनांना, या अनुभवांना आकड्यांच्या चष्म्यातून पाहूया, कारण आकडे वस्तुस्थिती सांगतात, ते खोटं बोलत नाहीत. गेल्या 15 वर्षात चारकोपमध्ये मतांचा प्रवाह कसा बदलत गेला ते आता स्पष्ट होईल. ही आकडेवारी बघा. हे आकडे एका मोठ्या राजकीय बदलाची गोष्ट सांगतात. 2009 मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी टक्कर होती. पण 2014 मध्ये चित्र पूर्णपणे पालटलं. भाजपचा आलेख सातत्याने वर गेला तर काँग्रेसची मतं अक्षरशः कोसळली आणि त्यानंतर ती जेमतेम एकाच पातळीवर राहिली. हा बदल खूप काही सांगून जातो. आणि विजयाचं अंतर, ते तर अक्षरशः कित्येक पटींनी वाढलंय. जी निवडणूक कधी काळी 16,000च्या फरकाने जिंकली गेली होती, तीच आता 90,000च्या पुढे गेलीय. याचा सरळ अर्थ आहे की इथली स्पर्धात्मक लढत आता जवळजवळ एकतर्फी झालीय. हे फक्त आकडे नाहीत, तर राजकीय शक्तिसंतुलनात झालेल्या प्रचंड बदलाचं हे प्रतीक आहे. या प्रवासात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. 2009ची स्पर्धा, मग 2014चा तो निर्णायक धक्का, जिथून विरोधी पक्ष पुन्हा पूर्वीसारखा सावरूच शकला नाही. त्यानंतर भाजपने आपली पकड इतकी मजबूत केली की विरोधी मतांमध्ये फारशी वाढच झाली नाही. 2014 हे वर्ष या मतदारसंघासाठी एक टर्निंग पॉइंट ठरलं. आकडे बघितले, काय घडलं हे आपल्याला कळलं. पण खरा प्रश्न आहे, असं का झालं? या आकड्यांच्या मागे दडलेली कारणं कोणती आहेत? चला आता त्याचं विश्लेषण करूया. याचं उत्तर अगदी सोपं आहे. एका बाजूने आपला गड मजबूत केला, इतरांनाही सामावून घेतला, त्यांचा मतदारसंघ वाढत गेला. तर दुसरीकडे स्वतःच्याच घरात फूट पडली, पारंपरिक मतदार दुरावले, काही मतदानाला आले नाहीत तर काही दुसऱ्या पर्यायाकडे वळले. हेच त्या मोठ्या फरकामागचं मुख्य कारण आहे. आणि असं का झालं तर त्याचीही काही स्पष्ट कारणं आहेत. स्थानिक पातळीवरची संघटनाच खिळखिळी झाली होती. कार्यकर्त्यांमध्ये तो उत्साह नव्हता. आघाडीत जुने मतभेद होतेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उमेदवार आणि लोकांचे खरे प्रश्न यांच्यात ताळमेळच नव्हता. प्रचार लोकांच्या समस्यांपासून भरकटला होता. हे वाक्य या विश्लेषणाचं सार आहे. राजकारण लोकांच्या जगण्यापासून किती दूर गेलंय हेच यातून दिसतं. जेव्हा नेते वेगळ्याच मुद्द्यांवर बोलत राहतात आणि लोक पाणी, रस्ते, नोकरी या चिंतेत असतात, तेव्हा ही दरी निर्माण होते. आणि हीच दरी निकालांमध्ये स्पष्टपणे दिसून आली. ठीक आहे, समस्या कळल्या, कारणंही समजली, पण आता पुढे काय? फक्त विश्लेषण करून थांबण्यात अर्थ नाही. या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, मतदारांशी नाळ पुन्हा कशी जोडायची, यासाठी एक ठोस व्यावहारिक आराखडा पाहूया. एका नवीन विचारधारेची गरज आहे. भरोसा, रोजगार, पाणी. मोठमोठ्या घोषणा नकोत. लोकांना जे हवंय, त्यांच्या जगण्याशी जे थेट जोडलेलं आहे त्यावर बोला. विश्वास निर्माण करा, रोजगाराच्या संधींबद्दल बोला आणि पाण्याची समस्या सोडवण्याचं ठोस आश्वासन द्या. राजकारण पुन्हा लोकांच्या प्रश्नांवर आणण्याची ही सुरुवात असू शकते. आणि हे सत्यात उतरवण्यासाठी एक 4 सूत्री कार्यक्रम. पहिलं, जे आपले होते आणि दूर गेले त्यांना परत मिळवा. दुसरं, जमिनीवर संघटना पुन्हा उभी करा, कार्यकर्त्यांना बळ द्या. तिसरं, प्रचाराची दिशा बदला, लोकांच्या प्रश्नांवर सकारात्मक बोला.
आणि चौथं, डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करा. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे की मतदारांपर्यंत पोहोचताना, त्यांच्या डेटाचा वापर करताना, त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं हे भारताच्या कायद्यानुसार आवश्यक आहे. जबाबदार शासन आणि डेटाचा योग्य वापर हातात हात घालूनच चालतात. या सगळ्याचा अंतिम उद्देश एकच आहे: राजकारण्यांनी दिलेली आश्वासनं आणि प्रत्यक्षात जमिनीवर झालेलं काम यातलं अंतर मिटवणं. निवडणूक जिंकणं हे साध्य नाही, तर लोकांची सेवा करण्याचं ते एक साधन आहे. राजकारण हे लोकांच्या सेवेसाठी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करणं गरजेचं आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न तुमच्यासाठी: जेव्हा लोकांचे मूळ प्रश्नच राजकारणाच्या केंद्रस्थानी नसतात, तेव्हा लोकशाही म्हणून आपण नेमकी काय किंमत मोजत असतो? चारकोप हे एक उदाहरण आहे, पण हा प्रश्न संपूर्ण देशासाठी आहे. याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.